नमस्कार मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. कारण ज्या गोष्टीची आपण इतके दिवस वाट बघत होतो ते सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. हो, आता गौरी स्वतः स्वतः ऋषीला आणि कमीला विश्वासात घेऊन सगळं सत्य समोर आणणार आहे. कारण जेव्हा आता गौरीला कळतं की कमीला लग्नच करायचं नाही आहे, मुळात तिला हे लग्न मान्यच नसतं, पण गौरीची इच्छा असते की कमीने ऋषीशी लग्न करावं. आणि त्याच्यामुळे आता गौरीने स्वतः मध्यस्थी करून स्वतः स्वतः सगळं काही आता इथे ऋषी आणि कमीला सांगितलेलं आहे. कमी आणि ऋषीमधले सगळे काही गैरसमज दूर करत त्या दोघांना पुन्हा एकत्र आलेलं आहे. आणि त्यानंतर आता कमी स्वतः ऋषीशी लग्न करायला तयार होणार आहे. पण गौरीने आता जे काही सत्य आता समोर आणलेलं आहे, कमीला तर कळलंय की गौरी तिची आई आहे आणि ऋषीला सुद्धा आता सगळं काही समजलंय. त्याच्यामुळे आता हे चौघं जण मिळून, आता या सगळ्यामध्ये निंगी सुद्धा आहे बरं का, आणि या सगळ्यांनी मिळून आता कामिनीला रागिणीला जी काही अद्दल घडवायची ठरवली ना, ते प्रेक्षकांना बघण्यासारखं आहे. तर प्रेक्षकांना आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळं थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे जेव्हा साहेबाला कळतं की आता ऋषीचं आणि कमीचं लग्न ठरणार आहे, त्याला खूप आनंद झालेला असतो. तो इकडे तडक आता ऋषीला भेटायला आलेला आहे. पण ऋषीला मात्र आता खूप टेन्शन आलेलं आहे. त्याला माहिती आहे की कमीमध्ये आणि त्याच्यामध्ये जे काही मिसअंडरस्टँडिंग झाले ते फक्त दोघांनाच माहिती आहे. आणि या सगळ्यानंतरही कमी लग्नाला तयार कशी काय होऊ शकते. तर इकडे नयनताराने आता येऊन सगळ्यांसमोर खूप 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 मोठी गुड न्यूज दिलेली आहे. या दोघांचं बोलणं चालूच असतं, त्याच वेळेला मध्ये नयनतारा येते आणि म्हणते की ऋषी, अरे तुला खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे. तुला माहिती का, कमीने लग्नाला होकार दिलाय. आता हे ऐकून ऋषीला मोठा धक्काच बसला. कारण एवढं सगळं झाल्यानंतर कमीने तर माझ्याकडची मैत्रीसुद्धा त्यांनी आता तोडलेली आहे. आणि तरीसुद्धा तिने लग्नाला होकार का दिला असेल. म्हणजे ती जबरदस्तीने तर लग्नाला तयार झाली नसेल ना. इकडे नयनतारा म्हणते, ऋषी कसला विचार करतोस, काय झालं. तुझी सुद्धा इच्छा होती ना की कमीसोबतच तुला लग्न करायचं होतं, तुझं प्रेम होतं, मग काय झालं. ऋषी म्हणतो काही नाही. आणि आता नयनतारा निघून जाते. नयनतारा म्हणते की चला, मला आता सगळी काही साखरपुड्याची तयारी करायची आहे. नयनतारा निघून जाते, पण ऋषी मात्र अजूनही टेन्शनमध्येच आहे. त्याला कळतच नाही आहे की कमी कशी काय लग्नाला तयार झाली असेल. ती माझ्यावर इतकी चिडली आहे, माझ्याकडची मैत्रीसुद्धा तिने तोडून टाकली आहे. ती लग्नाला तयार होऊ शकत नाही. ज्या तिने लग्नाला होकार दिला आहे याचा अर्थ काहीतरी कारण असेल. तिने स्वतःच्या मनाविरुद्ध लग्नाला तयार झाली असेल. सायबा म्हणतो की नाही, असं काही नाही आहे. मला सुद्धा वाटतं की तिच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी भावना असतील. ऋषी म्हणतो नाही, तिने जो काही होकार दिला आहे तो मनापासून दिलाच नाही आहे. मला माहिती आहे ती सहजासहजी लग्नाला तयार झालीच नसती. हे सगळं काही तिने जबरदस्तीने केलेलं आहे. आणि आता ऋषी झालेला सगळा जो प्रकार आहे, म्हणजे ते सगळं काही ते साहेबाला सांगत असतो. तो म्हणत असतो की कमीला तिच्या आबांच्या नावाने मी काही पत्र पाठवली होती. आणि त्यानंतर आता त्यांच्यामध्ये झालेले जे काही गैरसमज आहेत ते सगळं काही ऋषीने आता ते साहेबाला सांगितलेलं आहे. आणि तो म्हणतो की एवढं सगळं झाल्यानंतर तिने माझ्याकडची मैत्रीसुद्धा तोडली आहे, त्याच्यामुळे ती लग्नाला तयार होऊ शकत नाही. साहेबा म्हणतो की तू हे काय सगळं करून ठेवलंस, हे सगळं तू का केलंस. ऋषी म्हणतो की माझा ह्याच्यात हेतू वाईट नव्हता, मी हे सगळं काही चांगल्यासाठीच केलं होतं. पण मला माहिती आहे की तिने आता ज्या अर्थी माझ्याकडची मैत्री तोडली आहे ती लग्नाला तयार होणारच नाही आहे. काहीतरी कारण असेल आणि म्हणूनच ती लग्नाला तयार झाली आहे. आणि तिची जर स्वतःची इच्छा नसेल तर मला जबरदस्तीने तिच्याशी लग्न करायचं नाही आहे. माझं तिच्यावरती प्रेम आहे, मला मान्य आहे, खूप प्रेम आहे. आणि मला लग्नसुद्धा कमलीशीच करायचं आहे, पण जबरदस्ती नाही. तिचा मनापासून होकार असायला हवा, तरच मी तिच्याशी लग्न करणार आहे. आणि आता इथे ऋषी म्हणतो की साहेबा एक काम कर, मला तिला भेटायचं आहे. ती माझा फोनही रिसीव्ह करणार नाही, पण तू तिला मेसेज दे आणि तिला सांग की मला खूप महत्त्वाचं भेटायचं आहे. साहेबा म्हणतो बरं ठीक आहे. आणि साहेबा इकडे कमीला फोन करतो. तिकडे कमी आणि निंगीचं बोलणं चालू असतं. कमी म्हणते की निंगी, मी हे सगळं काय करून बसलो आहे, काय करायला गेलो होतो आणि काय होऊन बसलं. हे सगळं नाटक होतं फक्त आजींना बरं वाटावं म्हणून, पण आता हे सगळं काय होऊन बसलं आहे. आणि आता हे सगळं सत्य जर आजींना सांगितलं तर आजींच्या जीवाला धोका आहे. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना कोणताही धोका बसेल किंवा काही त्रास होईल असं काहीच वागू नका. आता आजींना काय सत्य आहे हे सांगू पण शकत नाही आहे. आणि ऋषी सरांसोबत लग्न तर मला करायचंच नाही आहे. मला मुळात ह्या सगळ्यामध्ये अडकायचंच नाही आहे. माझं ध्येय मला ते पूर्ण करायचं आहे. मी ह्या सगळ्यात काय अडकून बसलो आहे. निंगी म्हणते की हा मोठाच गुंता झाला आहे गं. कमी म्हणते मी लग्नाला नकारसुद्धा देऊ शकत नाही, मी काय करू. कमी म्हणते की ह्याच्यावरती एकच उपाय आहे, ते म्हणजे ऋषी सरांनी मला स्वतः नकार दिला पाहिजे. आता इथे आणि निंगी मनातच म्हणत असते की ऋषी सर हिला का नकार देतील. ऋषी सरांना सुद्धा हिच्याशी लग्न करायचंच आहे, हिला समजत का नाही आहे. आता इथे निंगी कमीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते कमी तू लग्न करून टाक, काही होत नाही. ऋषी सरांसारखा मुलगा तुला शोधून पण कुठे सापडणार नाही आहे. कमी म्हणते तुझं डोसकं बिस्कं फिरले का, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. मी इथे लग्न करायला आले का, मला माझं शिक्षण आणि माझी स्वप्न पूर्ण करायची म्हणून मी इथे आले. पण आता निंगी म्हणते मग आता काय करणार, आपला काही आता ऑप्शनच राहिला नाही आहे. तू अन्नपूर्णाजींना जाऊन सगळं सांगणार आहेस का, आणि त्यांना सांगितलं तर काय होईल माहिती आहे ना. कमी म्हणते की नाही, माझ्याकडे एक ऑप्शन आहे, माझ्याकडे एक पर्याय आहे, पण ते सगळं माझ्या हातात नाही आहे. ऋषी सरांनी मला स्वतः नकार दिला पाहिजे. कमी म्हणते की हो, मी त्यांच्याशी बोलते आणि मी स्वतःच त्यांना सांगते की तुम्ही स्वतःच या सगळ्यासाठी नकार द्या.
निंगी म्हणते, अगं कमी काय बोलतेस तू तू एकदा विचार कर ना. मला असं वाटतं की तुमच्या दोघांचं लग्न झालं तरी चांगलीच गोष्ट आहे. कमी आता ऐकत नाही. तर तेवढा साहेबाचा फोन येतो आणि साहेबांनी सांगितलेलं असतं की ऋषीला भेटायचं आहे. आता हे चौघंसुद्धा इकडे भेटायला आलेले असतात. कमी निंगीला घेऊन आले असते तर ऋषी साहेबाला घेऊन येतो. कमी आणि निंगी तिथे येऊन बसलेले असतात. ऋषीला खरं तर भीती वाटते, कारण ज्या सगळ्या गोष्टी कमीच्या समोर आल्यात आणि कमी चिडले त्याच्यामुळे आता त्याला कमीच्या समोर जायलासुद्धा भीती वाटत असते. साहेबा म्हणतो, चल काय घाबरतोय, चला लवकर पुढे. दोघंही पुढे येतात. कमी रागाने बसून राहिलेली असते. ऋषी पुढे यायला घाबरत असतो. तो हळूच पुढे येतो. कमी म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी लग्नाला होकार दिला आहे, पण तो मला लग्न करायचंच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की मी हे लग्न जबरदस्तीने आणि मजबुरीने करते आहे. ऋषी आता इथे काहीच बोलत नसतो. साहेबा म्हणतो की कमी म्हणते की मी जे बोलते ते खरंच आहे. मला जे सांगायचं आहे ते सगळं सांगण्यासाठीच मी इथे आलेली आहे. मला हे लग्न करायचं नाही आहे, पण माझी मजबुरी आहे आणि मी नकार देऊ शकत नाही आहे. त्यामुळे या लग्नाला तुम्हीच नकार द्या. कमी तिच्या मनात जे काही असतं ते सगळं पटापट बोलून जाते. बिचारा ऋषी मात्र हे सगळं काही ऐकत असतो आणि ऋषीला आधीच माहीत असतं की कमी लग्नासाठी तयार झाले, पण ती जबरदस्तीने. आणि असंही ऋषीला जबरदस्तीने लग्न करायचंच नसतं. एवढं सगळं बोलते आणि कमी आता तिथून रागाने निघून जाते. निंगी म्हणते की सर माझाही नाईलाज आहे. मी तिला इतकं समजावते, ऐकतच नाही आहे ती. इथे दोघंही घरी येतात. ऋषी म्हणते, मी म्हणालो होतो ना की कमी मनापासून लग्नाला तयार झाली नाही आहे. आज तिच्या तोंडून ते कळलंच. आता हे दोघंसुद्धा घरी येतात आणि दोघांचं बोलणं चालू असतं आणि ते सगळं आता इथे साधना म्हणजेच गौरी ऐकत असते. गौरी म्हणते की कमीने असं का केलं, लग्नाला का नकार दिला. ऋषी बाबांसारखा मुलगा तिला शोधून पण कुठे सापडणार नाही आहे आणि ती काय करून बसतीये. आता ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं. ऋषी नाराज असतो. साधना येते आणि म्हणते की ऋषी बाबा काय झालं, मी तुम्हाला काय मदत करू शकते का. ऋषी म्हणतो की काय सांगू साधना मावशी, तुम्हाला माहिती आहे ना की माझं कमळीवर किती प्रेम आहे. आणि आता तर घरचेसुद्धा तयार झालेत, माझ्याही घरचे आणि तिच्याही घरचे. आईसुद्धा तयार झाली आणि तरीसुद्धा कमीने नकार दिला. तिला माझ्याशी लग्न करायचंच नाही आहे. ऋषी आता इथे टेन्शनमध्ये बसलेला असतो आणि म्हणतो की आणि एवढंच नाही तर तिने मला आता स्वतः नकार द्यायला सांगितलं आहे. इथे दोघंही घरी येतात. ऋषी म्हणतो, मी म्हणालो होतो ना की कमी मनापासून लग्नाला तयार झाली नाही आहे. आज तिच्या तोंडून ते कळलंच. आता हे दोघंसुद्धा घरी येतात आणि दोघांचं बोलणं चालू असतं आणि ते सगळं आता इथे साधना म्हणजेच गौरी ऐकत असते. गौरी म्हणते की कमीने असं का केलं, लग्नाला का नकार दिला. ऋषी बाबांसारखा मुलगा तिला शोधून पण कुठे सापडणार नाही आहे. आणि ती गौरी पुढे येते आणि ऋषीला म्हणते की ऋषी बाबा काय झालं. ऋषी म्हणतो की साधना काकू तुम्हाला कसं सांगू, तुम्हाला माहिती आहे की माझं कमीवर किती प्रेम आहे. आता तर घरचेसुद्धा लग्नाला तयार झालेत. माझी आईचा इतके दिवस विरोध होता, तीसुद्धा ह्या सगळ्याला तयार झाली आहे. आणि आता कमी नाही म्हणते, तिचा नकार आहे. तिने सगळ्यांसमोर लग्नाला होकार तर दिला आहे, पण ती आज मला भेटली आणि म्हणते की तुम्ही नकार द्या. मला आधीच माहीत होतं की ती मनापासून माझ्याशी लग्नाला तयार झालीच नाही आहे. आता मी तिला नकार कसा देऊ. साधना म्हणत असते की ही कमी अशी का करते काहीच समजत नाही आहे. मी तिला जाऊन भेटू का, तिला सगळं सांगू का, तिची समजूत घालू का. पण मी हे सगळं जाऊन सांगितलं तर तिला कळेल मी इथे राहते. असं करून पण चालणार नाही आहे. पण काही झालं तरी कमीचं आणि ऋषी सरांचं लग्न व्हायलाच हवं. जर त्या दोघांचं लग्न झालं तर कमळीच्या जीवाचा धोका टळेल. त्या दोन कैदाशींपासून तिची सुटका तरी होईल. हीच ती योग्य वेळ आहे. आणि आता गौरी म्हणते की काही होऊ दे, मला आता हे सगळं थांबवायलाच हवं. हो, मी आजच हे सगळं जाऊन कमीला सांगते. मी तिला विश्वासात घेऊन सगळं काही सांगते आणि तिचं आणि ऋषीबाबांचं लग्न व्हायलाच हवं. आणि आता गौरीने ठरवलं की काही झालं तरी आता हे सत्य जे आहे ते कमीला आणि ऋषीला सांगायलाच हवं. आणि त्याचप्रमाणे आता इथे गौरी कमीला इकडे घरी बोलावून घेते आणि त्यानंतर आता तिने जे काही सत्य आहे ते सगळं सत्य आता ऋषीला आणि कमीला दोघांनाही विश्वासात घेऊन तिने सगळं काही सांगितलं. आणि त्यानंतर आता ऋषी आणि कमी या दोघांमधले गैरसमज दूर होत कमीने सुद्धा लग्नासाठी आता इथे होकार दिलेला आहे.